मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, 16 फेब्रुवारी या दिवशी दर्श अमावस्या सुरू होणार आहे 5:33 तर 17 फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी 5:33 समाप्ती आहे। तर उदया तिथीनुसार मंगळवारीच आपल्याला अमावस्या साजरी केली जाईल। तर मंगळवारी सूर्यग्रहण कंकणाकृती भारतामध्ये न दिसल्यामुळे आपल्याला काही नियम आणि वेद आपल्याला पाळायचे नाही आहेत। तर सूर्यग्रहण आपल्याकडे आहे नाही म्हणून आपल्याला काही वेद या दिवशी पाळू नये। तर आपल्याला उदया तिथीनुसार मंगळवारीच अमावस्या करायची आहे। या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची। या दिवशी आपल्या उंबरठ्यावर, दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडे तांदूळ आणि कापूर ठेवून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आणि कापूर पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तो कापूर जाळून घ्यायचा आणि भगवान विष्णूला प्रार्थना करावी की आमच्या पितरांना संतुष्टी प्राप्त हो, नरक यातनातून त्यांना बाहेर काढा आणि त्यांना चांगले संतुष्ट करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला पिंपळाच्या झाडाखालीच करायचा आहे आणि तो कापूर आणि तांदूळ तेथे जाळून घ्यायचा आहे। तांदळावर कापूर ठेवलेला आहे आपण वाटीमध्ये, तर तेथेच जाळायचा आहे आणि पितरांच्या नावाचा स्मरण करून आपल्या मनातल्या इच्छा पितरांना सांगाव्या, म्हणजे पितृ संतुष्ट होतील आणि आपल्या कार्यात काही अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर होईल। आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की हे भगवान शंकरा, आमच्या पितृंना तुम्ही नरक यातनातून बाहेर काढा। म्हणजे तुम्ही अशी प्रार्थना करणार तर तुम्ही जे तांदूळ आणि कापूर दरवाजाजवळ ठेवलेला होता तर ते माता पार्वती पर्यंत तुमचा हा सुविचार, हा मेसेज बरोबर माता पार्वती पर्यंत पोहोचेल आणि पितरांना संतुष्टी प्राप्त होईल। तर उंबरठ्यावर, आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला तांदूळ थोडेसे वाटीमध्ये आणि त्यावर 2 कापूरच्या वड्या मंगळवारी सकाळी ठेवायच्या आहे। रात्रभर, दिवसभर तिथेच राहू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पितरांचं नामस्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवायचं स्मरण करून आपल्या पितरांना आपल्या मनातल्या इच्छा सांगून तो कापूर जाळायचा आहे। या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, कापूर आणि लवंगा जाळायच्या आहे। कारण की दर्श अमावस्या या दिवशी आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, आपल्याला नजर लागलेली असेल, आपल्या पतीला नजर लागली असेल, तर कोणत्याही कारणास्तव नजर दोष असेल तर कापूर आणि लवंगा उंबरठ्यावर जाळल्याने तो नजर दोष दूर होतो। असे जर काही छोटे मोठे उपाय आपण या दिवशी केले तर आपल्या घरातील सततची कटकट दूर होते। मंगळवार असल्यामुळे आपल्याला काल भैरवाष्टक 11 वेळा आणि 1 वेळा वल्गा सुक्त बोलायचं आहे, युट्यूबला लावून द्यायचं। तर असे तुम्हाला अमावस्या साजरी करायची।